आय एम शुअर काहीतरी वाटतंय नक्की त्यांना. आता तर नक्कीच. ओ माय गॉड, आय डोंट बिलीव्ह. त्याच्या रागामागची काळजी तिला जाणवलेली आणि तिला समजावताना त्याच्या डोळ्यात आलेलं ते पाणी तिच्या हृदयालाही घायाळ करून गेलेलं. आणि काय होत होतं तिला त्याच्या विचाराने तिला शब्दात सांगताही आलं नसतं. आणि आता तर क्षणाक्षणाला ओढली जात होती ती त्याच्याकडे. तिचं पुन्हा लक्ष त्याच्याकडे गेलं. धावत जाऊन त्याला घट्ट बिलगावं असं फक्त तिच्या मनातच आलं. एवढं झाल्यावर एखाद्याने मिठीत घेतलं असतं समोरच्या व्यक्तीला शांत करण्यासाठी, पण हा फक्त माझे हात हातात घेऊन मला दिलासा देत होता. का इतकं वेगळं असावं एखाद्याने, इतकं की एखाद्याला प्रेमातच पाडावं. आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. अध्यायम भाग 63. तो लगेचच तिच्या मागे धावू लागलेला आणि क्षणभरात तिला लगेचच गाठून तिचा हात पकडत त्याने तिला थांबवलं. आय एम सॉरी अक्षया, मी घाबरलो होतो. तुला काही झालं असतं तर. कसले गुंदीत असते सगळं. प्लीज तुम्ही हात सोडा माझा सर, ती रडत आणि मुसमुसत म्हणाली. तसा त्याने तिच्या त्याच हातावर दुसऱ्या हाताने पकडत तिचे दोन्ही हात हातात पकडले आणि किंचित दाब देत म्हणाला, हे अक्षया, आय एम सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. अगं मग हे काय वागणं झालं का. इथे माझा जीव घशाशी आलेला. तिथे तुझ्या बाबांना तुला सुखरूप घरी पोचवेन असं सांगून आलोय. तुला थोडंही लक्ष देता येत नाही का आजूबाजूला. काही झालं असतं तर काय उत्तर दिलं असतं मी त्यांना. त्याच्या आवाजात कशीशी थरथर होती आणि आता त्याचा नरमलेला आवाज पाहून तिनं तसंच भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे मान वर करत पाहिलं तर त्याचे डोळे आता तिला भरलेले दिसत होते. पण म्हणून आधीच घाबरलेल्या माणसाला तुम्ही आणखी बडबड करणार. दिस इज नॉट डन ना. आय नो मी असं चिडायला नको होतं तुझ्यावर, पण माझ्याकडून नको झालं ते. सॉरी ना. इट्स ओके म्हणत तिने एक हाताने डोळ्यात भरलेले अश्रू पुसले आणि लगेच तिचा हात सोडून घेतला आणि जायला वळली. आता कुठे निघाली आहेस. इथेच बाजूला बसणार आहेस. कुठेही जाणार नाही आहेस हा सांगून ठेवतो. तो पुन्हा चिडला. इथेच रे हो, मी नाही चालले कुठं. तीही ठणक्याने म्हणत तिथेच बाजूला जाऊन बसली. तेही जरा नाराजीत आणि दूर कुठेतरी पाहत राहिली आणि तो तिच्याकडे पाहत होता. मध्येच दूर पाहणारी ती डोळे पुसत होती, पण तिच्याकडे पाहताना आताही तो प्रसंग आठवून त्याची छाती अजूनही धडधडत होती. माझ्यासमोर काही झालं असतं हिला तर मी स्वतःला माफ करू शकलो नसतो यार. सर 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 बोलावत आहेत तुम्हाला. 1-2 क्लिप झालेत, कसे झालेत ते पाहून घ्या. अहो आलोच म्हणत तिच्याकडे एक कटाक्ष टाकून तो टीमकडे आला. अक्षय मात्र तिथेच बसलेली. तो निघून गेला टीमकडे तेव्हा तिने त्याच्याकडे पाहिलं. आता जाऊन कॅमेरामन सोबत बोलत होता तो. एकदम तिच्या नाराज चेहऱ्यावर हास्य पसरला. तिने पटकन तिची नजर पुन्हा एकदा दूर वळवली. मनात घोड हुरहुर दाटून गेलेली क्षणभर. त्या हिरव्यागार निसर्ग आणि थंड वातावरणात एकाएकी तिला हुडहुडी भरून गेली. तिने तिचेच हात स्वतःभोवती लपेटून घेतले. मिस्टर अर्जुन, इतके कठोर दाखवत असता तुम्ही स्वतःला, पण तुमची काळजी तर तुमच्या डोळ्यात दिसते. कसं हो कळत नाहीये तुम्हाला काय म्हणून एवढी काळजी करताय माझी, सांगा तरी. आय एम शुअर काहीतरी वाटतंय नक्की त्यांना. आता तर हे नक्कीच आहे. ओ माय गॉड, आय डोंट बिलीव्ह. त्याच्या रागामागची काळजी तिला जाणवलेली आणि तिला समजावताना त्याच्या डोळ्यात आलेलं ते पाणी तिच्या हृदयाला घायाळ करून गेलेलं. आणि काय होत होतं तिला त्याच्या विचाराने तिला शब्दात सांगताही आलं नसतं. आणि आता तर क्षणाक्षणाला ओढली जात होती ती त्याच्याकडे. तिचं पुन्हा लक्ष त्याच्याकडे गेलं. धावत जाऊन त्याला घट्ट बिलगावं असं फक्त तिच्या मनातच आलं.
एवढं झाल्यावर एखाद्याने मिठीत घेतलं असतं समोरच्या व्यक्तीला शांत करण्यासाठी, पण हा फक्त माझे हात हातात घेऊन मला दिलासा देत होता. का का इतकं वेगळं असावं एखाद्याने, इतकं की एखाद्याला प्रेमातच पाडावं? तिनं तिच्या हाताकडे पाहिलं आणि त्या हाताला दुसऱ्या हाताने स्पर्श करत त्याची पकड घट्ट केली. पहिल्यांदा ही अशी वेगळी फिलिंग वाटते मला कोणासाठी. ओ गॉड, हे काय होतंय मला? तिने विचारातच डोक्याला हात लावला. एवढ्यात बाजूने आवाज आला, अक्षया. अर्जुनचा अचानक आवाज आला तशी ती दचकली आणि त्याच्याकडे पाहू लागली. हे कान डाऊन, मी चिडत नाहीये. खरंच आय एम सॉरी मगासाठी. मला तुला हर्ट नव्हतं करायचं, आय स्वेअर. तो गळा चिमटीत पकडत म्हणाला. ओके ठीक आहे, ती आता विरुद्ध दिशेला पाहत म्हणाली, कारण तिच्या चेहऱ्यावर आता ब्लश आलं होतं. इथलं हवं ते शूट झालंय, लंचची वेळ होते, निघायचं का? पुन्हा वेण्णा लेकला जायचं आहे आणि त्यानंतर सनसेट पॉईंटला. ओके. तिने मान हलवली आणि गॉगल चढवला. जायलाही त्याच्या पुढे निघाली. ती आता काही त्याच्याकडे पाहत नव्हती आणि त्याला वाटत होतं तिला त्याचा राग आलाय. मग त्याने ही गॉगल चढवत काहीच क्षणात तिचा वेग पकडला, पण तिच्याशी बोलायला काही धजावलं नाही. दोघंही कारकडे जायला निघाले होते. ती आता शांत होती आणि ती रागावली आहे असं समजून तो अगदी केविलवाण्या नजरेने तिच्याकडे वारंवार पाहत होता, जी त्याच्याकडे आता लक्ष नसल्याचं दाखवत होती. पण त्याच्याकडे न पाहताच तिलाही कळत होतो तो तिलाच पाहत आहे. दुपारी लंच करून ते वेण्णा लेकला जायला निघाले. अक्षया शांत बसली होती. ती बाहेरच्या निसर्गात हरवलेली. अर्जुनच्या मनात विचारांच्या गडबडीने त्याला क्षणभर ती शांतता खलू लागली होती. ते लक्षात येताच त्याने मूड फ्रेश करण्यासाठी कारमध्ये गाणं लावण्याचा निर्णय घेतला. त्याने नेहमीसारखं कारमध्ये गाणं सुरू केलं. लम्हा लम्हा दूरी यूं पिघलती है, जाने किस आग में ये शबनम जलती है. अर्जुन गाणं ऐकत होता आणि त्याला अचानक कळालं की हे गाणं तर खूपच रोमॅन्टिक आहे. त्याने हळूच एक नजर तिच्यावर टाकली. ती बाहेरच्या निसर्गाकडे बघत तिची नखं खाऊ लागलेली. हे पाहून त्याला मनात एकदम आलं, ओ माय गॉड, हे गाणं ऐकून तिला काही वेगळं तर नाही ना वाटणार? असा विचार मनात येताच त्याने गडबडून गाणं चेंज केलं आणि दुसरं गाणं लागलं. मेरे बिना मैं रहने लगा हूँ, तेरी हवाओं में बहने लगा हूँ, जाने में कैसे तेरा हुआ हूँ, मुझे तो लगता है मैं शायद तेरे दिल की दुआ हूँ. अर्जुन आणखीनच टेन्शनमध्ये आला. यार, अशी का गाणी लागत आहेत आज? माय गॉड, हे गाणं ऐकून आता तर ती नक्कीच मला वेडा समजेल. आणि म्हणून त्याने पुन्हा एकदा गडबड करत गाणं चेंज केलं. एक हो गए हम और तुम तो उड़ गई नींदे रे, और खन की पायल मस्ती में तो खम गम खनके रे. अर्जुन आता मात्र खूपच गोंधळला आणि प्रत्येक बदललेल्या गाण्यानंतर लागणारं रोमॅन्टिक गाणं पाहून अक्षय माहीत नाही काय समजेल. मग मात्र त्याने गाणीच बंद करून टाकली. तिला मात्र आता हसू कंट्रोल होत नव्हतं. ती खरं तर चेहरा लपवून बाहेर पाहत हसत होत आणि तिचं काय चाललंय हे अर्जुनला कळत नव्हतं. अक्षया, आर यू ओके? त्याने विचारलं तसं तिने त्याच्याकडे पाहिलं. पाहते तर ती खूपच हसत होती. यू आर सो फनी सर. व्हॉट? काय झालं? मी बस मूड चेंज करण्याचा प्रयत्न करत होतो. हा असा? मग झाला फ्रेश तुमचा मूड? तिचं खूप हसणं चालू होतं पाहून त्यालाही हसूच आलं आपल्या गडबडीवर. त्याने सरळ समोर लक्ष वळवलं आणि ड्रायव्हिंगवर लक्ष केंद्रित केलं. गालात ब्लश आलेलं त्याच्या. काय विचार करेल ती?
यार हे काय होतंय आज माझ्याकडून. त्याने काय विचार करून गाणी बदलली हे तिला न सांगताच कळलेलं. आणि इतक्या साध्या सरळ अर्जुनचं तिला हसू येत होतं त्या क्षणाला. पण आता तर तिला खात्री पटली होती की तो किती साधा आहे. तिचं एकवार त्याच्याकडे लक्ष गेलं तर त्याच्या गालात सरळ सरळ ब्लश दिसत होतं. आणि आता मात्र तो तिच्याकडे काही पाहतच नव्हता. 15 मिनिटांच्या अंतराने ते वेण्णा लेकला पोहोचले. तिथं पोहोचल्यावर तिनं तिचं काम करायला घेतलं. पटापट एक स्टोरी बनवायला घेतली ज्याला तिला 15 मिनिटं बस होते. शूटिंग टीम त्यांच्याही आधी तिथं हजर होती आणि ऑलरेडी शूटिंगला सुरुवात झालेली. अर्जुन तिथं पोहोचताच त्यांच्याकडे जायला निघाला. तू येत का नाही आहेस अक्षया? स्टोरी अपडेट करायला घेतली आहे सर, एवढी स्टोरी बनवून येते. ओके, मग मी थांबतो तुझं होईपर्यंत. नाही तुम्ही जा ना, मी येईन. होऊ दे तुझं, मग जाऊ. ओके म्हणत ती तिचं काम करू लागली. आणि तो खरंच तिचं काम होईपर्यंत तिथंच तिच्यासोबत थांबलेला. प्रत्येक गोष्टीत त्याची काळजी तिला दिसत होती. दिवसभर नुसते फिरत होते ते. वेण्णा लेकचं शूटिंग संपवून ते सनसेट पॉईंटला गेले. तिथे काही शूटिंग करण्यात आलं. अक्षया साईड बाय साईड तिचं काम करत होतीच. शूटिंग टीम रोडवरून जाता जाताही छोटे छोटे व्हिडिओ क्लिप्स बनवत होती. बऱ्यापैकी क्लिप्स हातात आले होते जे ॲडसाठी उपयोगी होणार होते. उद्या आणखी काही ठिकाणं फिरून दुपारनंतर परतीच्या प्रवासाला जायला निघायचं होतं. अक्षया तर या गडबडीत आपली परवा एंगेजमेंट आहे हे सुद्धा विसरलेली. आज फिरून प्रचंड थकले होते दोघंही. अर्जुन आणि अक्षया हॉटेलवर पोहोचले तेव्हा 8 वाजलेले. मग फ्रेश होऊन दोघंही जेवण करायला खाली आले. खाली येताच अर्जुनने जेवणाची ऑर्डर दिली आणि तो दिवसभराचे मेल चेक करत होता. ती दिवसभराचे तिच्यापर्यंत पोहोचलेले क्लिप चेक करत होती. कोणत्या क्लिप्स कुठे वापरता येतील याचा विचार करत होती. एवढ्यात तिला समीरचा कॉल येऊ लागला. त्याचा कॉल पाहून पहिल्यांदा तिच्या चेहऱ्यावर वैतागल्याचे भाव आले. तसाही दिवसभरातून अनेकदा कॉल केला होता त्याने तिला. ती कुठे आहे, काय करते जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता तो. तिचा फोन वाजतोय आणि ती उचलत नाहीये पाहून अर्जुनने तिच्याकडे पाहिलं तर तिच्या चेहऱ्यावर वैतागल्याचे भाव होते. तो तिला काही म्हणणार त्या आत तिनं तो उचलला आणि बोलतच अगदी बाजूला गेली. हां बोल समीर. समीरचा फोन आलाय वाटतं. त्याला लगेच कळालं आणि तो क्षणभर मेल चेक करायचं बाजूला ठेवून तिच्याकडेच पाहत राहिला, जी जरा जास्तच दूर गेली होती त्याच्याशी बोलत. काय करते सक्षू? आठवण येते आहे माझी का नाहीच? समीरनं विचारलं. तुला विसरायला तू मला वेळच कुठं देतोयस नाही का समीर? दिवसभरात दर तासाला फोन केलायस तू आज मला. अगं कुठे? सकाळी तर तुझ्या मोबाईलला रेंजच नव्हती आणि त्यानंतरही केला होता पण बोललोच किती आपण. समीर मी तुला सांगते आज मी लिटरली थकले. प्लीज फार महत्त्वाचं नसेल तर उद्या बोलूया का? आताही डिनरला आलोय. जेवून कधी जाऊन झोपते असं झालंय मला. त्या हिटलरसोबत आली असशील नाही डिनरला? हो मग दुसरं कोणी असणार आहे का सोबत? आणि तुला हेच बोलायचं आहे का समीर? तुला माहिती आहे ते तर तुझं नावही घेत नाहीत आणि तू मात्र न चुकता त्यांच्या नावाने खडे फोडत राहतोस. ते का घेतील ना माझं नाव? आता माझी बायको सोबत आहे म्हटल्यावर. समीर इनफ इज इनफ. त्यांच्याविषयी तुला बोलायचं असेल ना तर आपण नकोच बोलूया. तू ये ती ट्रिप संपवून. तुला आल्यावर दाखवतो मी का बोलतोय हे सगळं, मग पटेल. तुला काय करायचं ते कर. ओके? अक्षू असं तर नाही ना की तुला आता त्यांच्याबद्दलच काहीतरी वाटतंय? समीरने एकदम थेट प्रश्न केला. समीर डोक्यात जाऊ नकोस. आपण तिथं आल्यावर बोलू. आता माझी कपॅसिटी नाही आहे. का ग? आज एवढं काय केलंस की अगदी कपॅसिटी नाही आहे तुझी? आणि अक्षू थोडं उघड्या डोळ्यांनी पाहत राहा म्हणजे झालं. तो अर्जुन तुला चिकटायला यायचा प्रयत्न तर करत नाही आहे ना? नाहीतर जाशील सर सर करत आणि तो आपली मजा घेईल. समीर माइंड युअर लँग्वेज. तू फोन ठेव आणि मला आता फोनही करू नकोस. तिने सरळ फोन कट केला आणि डोक्याला हात लावला. सच अ डर्टी माइंड पर्सन. मी बोलणार आहे बाबांशी आता यावर.
आता खूप झालं. आणि समीर, आता तर तिकडे येऊ दे मला, मग सांगते मी तुला. अक्षया, डिनर आलंय, येतेस का? अर्जुनचा मेसेज मोबाईलवर पडलेला. तिनं वरून पाहिलं, जो तिथंच टेबलवर होता. तिने पाहताच त्याने हात हलवला आणि ती तिकडे टेबलवर जायला निघाली. जेवण टेबलवर आलेलं आणि ती टेबलजवळ येताच अर्जुनने सर्व करायला सांगितलं. अक्षयाचा मूड आता खराब वाटत होता अर्जुनला. तसंही ती फोनवर तावातावाने बोलत असल्याचं दुरूनच दिसलं होतं त्याला. पण विचारणार कसा होता? पण आता तिच्याशी बोलावं तर वाटत होतं. दोघांनी जेवणाला सुरुवात केली, पण ती जेवायचं सोडून अन्न चिवडत बसलेली. अक्षया, जेव ना. आर यू ओके? थकली असशील ना आज? हो, आज खूप थकले. आणि हा समीर? काय झालं अक्षया? समीर काही बोलला का? तो खूप काही बोलतोय हल्ली, मला ना आता सहन होत नाहीये. काय झालं नेमकं? त्याने प्रश्न केला, पण ती त्याला सांगू शकत नव्हती ना की तो त्यांच्याचबद्दल असं काही बोलत होता. काही नाही, सोडा ना सर, मी करेन हँडल हे सगळं. बस आता मला तिकडं जाऊ दे, मग बघेन. ती त्यातूनही स्वीट करत म्हणाली. आय डोंट नो तुमच्यात काय चाललंय, होप सगळं ठीक असेल. ती होकार देत कशी बशी स्मित करत म्हणाली आणि ती त्या विषयावर फार बोलायला उत्सुक नाही पाहून त्याने विषय बदलला. चल जेव आणि आराम कर, उद्या आणखी थोडी दगदग असेल. हो नक्कीच सर, म्हणून तिनं अखेर जेवण करायला सुरुवात केली. तोही तिला पाहत जेवण करत होता. समीर आणि तिच्यात काही ठीक नाहीये असं आता त्यालाही स्पष्टपणे जाणवत होतं, पण ती स्पष्टपणे बोलत नव्हती. ती काय विचार करते हे काही त्याला कळतच नव्हतं. आणि कधी कधी एखाद्या कपलमध्ये सगळं ठीक नाही असं दिसत असलं तरीही तिसरी व्यक्तीमध्ये पडून उपयोग नसते, कारण ते दोघं पुन्हा एक होतात आणि तिसऱ्या व्यक्तीची वाट लागते हे त्याला माहिती होतं. सो तो त्या दोघांच्या विषयापासून अलिप्त राहत होता. आजचा भाग इथंच संपलेला आहे. समीरनं आता हद्दच पार केली आहे. अक्षयाला वाटेल तसं बोलत होता. अक्षय आता अगदी टोकाचा निर्णय घेईल का? बघूया काय होतंय पुढील भागामध्ये. ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.